नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळ्या स्टेजेस ऑफ कॅन्सर नक्की काय असतात, स्टेज 1 आणि स्टेज 4 यामध्ये नक्की काय फरक आहे। स्टेज 4 म्हणजे खरंच मृत्यू असतो का, किंवा स्टेज 4 ला गेल्यावरती खरंच कॅन्सर बरा होतो की नाही, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। स्टेज म्हणजे नक्की काय? स्टेज म्हणजे तुमचा कॅन्सर कोणत्या लेव्हलला आहे, तुमच्या ट्यूमरची साईज काय आहे, तुमचा ट्यूमर नक्की किती मोठा आहे, तो शरीराच्या इतर अवयवांमध्ये, शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला आहे की नाही, पसरलेला असेल तर तो किती भागांमध्ये पसरलेला आहे, हे सगळं म्हणजे एक कॅन्सरची स्टेज असते, किंवा हे सगळं डिटरमाइन करते की तुमचा कॅन्सर कोणत्या स्टेजला आहे। कॅन्सरच्या स्टेजिंगमध्ये अनेकदा ग्रेड ऑफ कॅन्सर देखील बघितली जाते। आता ग्रेड ऑफ कॅन्सर म्हणजे नक्की काय? शरीरातील ॲबनॉर्मल सेल्स या मायक्रोस्कोप खाली बघितल्या जातात, त्या जेवढ्या ॲबनॉर्मल असतात तेवढी त्या सेल्सची ग्रेड ही हाय असते। अर्थातच जेवढ्या कमी ॲबनॉर्मल असतात तेवढी त्या सेल्सची ग्रेड ही लो असते। लो ग्रेडमध्ये मॅलिग्नंट कॅन्सर हा कमी हार्मफुल असतो, हा शरीराच्या भागामध्ये कमी पसरतो, अर्थातच त्याची साईज देखील कमी असते। आता आपण बघणार आहोत स्टेजिंग सिस्टीम म्हणजे नक्की काय। आता जेव्हा एखाद्या पेशंटला कॅन्सर डिटेक्ट होतो तेव्हा अर्थातच डॉक्टर वेगवेगळ्या चाचण्या करतात आणि या चाचण्यांचे रिझल्ट्सवरून डॉक्टरांना समजतं की कॅन्सर हा कोणत्या स्टेजला आहे। आता ही स्टेजिंग सिस्टीम डिफाईन करण्यासाठी 3 फॅक्टर्स महत्त्वाचे असतात, किंवा 3 फॅक्टर्स जे आहेत ते बघून डॉक्टरांना समजतं की हा कॅन्सर कोणत्या स्टेजचा आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिला फॅक्टर म्हणजे साईज अँड स्प्रेड ऑफ कॅन्सर। आता यामध्ये बघितलं जातं अर्थातच त्या ट्यूमरची साईज काय आहे आणि तो शरीरामध्ये किती पसरलेला आहे। आता यामध्ये सगळ्यात दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे जेव्हा एखाद्या पेशंटचे वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात, त्या टेस्टचे जेव्हा रिझल्ट येतात, कधी कधी हे रिझल्ट्स पूर्णपणे वेगळे असतात। अशा वेळेला डॉक्टर वेगवेगळ्या रिसर्च स्टडीजची मदत घेतात आणि त्यानंतर डिफाईन करतात की त्या कॅन्सरची स्टेज नक्की कोणती आहे। आता यामध्ये तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे काही हॉस्पिटल्स आणि क्लिनिक यांच्या ट्रीटमेंट गाईडलाईन्स या ठरलेल्या असतात। उदाहरणार्थ जेव्हा एखाद्या पेशंटला लंग कॅन्सर होतो आणि तो जर का उदाहरणार्थ स्टेज 3चा असेल, तर अशा वेळेला त्यांची ट्रीटमेंट गाईडलाईन ठरलेली असते की हे स्पेसिफिक मेडिसिन स्टेज 3साठी, स्टेज 3+ लंग कॅन्सर किंवा स्टेज 2साठी हे स्पेसिफिक मेडिसिन्स, अशी स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन ही काही हॉस्पिटल्सची आणि काही क्लिनिक्सची ठरलेली असते। आता ओव्हरऑल बाय रिसर्च कुठल्या पण कॅन्सरची स्टेज ही 2 प्रकारे ठरवली जाते। त्यामध्ये सगळ्यात पहिली पद्धत आहे किंवा पहिला प्रकार आहे तो म्हणजे TNM स्टेजिंग सिस्टम, आणि दुसरा आहे तो म्हणजे नंबर स्टेजिंग सिस्टम। आता त्यामध्ये आपण सगळ्यात पहिला प्रकार बघणार आहोत ते म्हणजे TNM स्टेजिंग सिस्टम। यामध्ये T डिनोट्स फॉर ट्यूमर, N डिनोट्स फॉर नोड्स, M डिनोट्स फॉर मेटास्टॅसिस। आता यामध्ये टी म्हणजे टी सांगतो की ट्यूमरची साईज नक्की शरीरामध्ये काय आहे। एन म्हणजे नोड्स, आपल्या शरीरामध्ये ज्या काही लिम्फ नोड्स असतात त्यामध्ये कॅन्सर सेल्सची ग्रोथ होत आहे की नाही, हे एन म्हणजेच नोड सांगतं। आता लिम्फ नोड्स काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। शरीरामध्ये ग्लँडसेक पसरलेलं पूर्णपणे जाळं असतं। आता हे मोस्टली मान, काख, ग्रोइन एरिया या ठिकाणी लिम्फ नोड्स मोस्टली आढळून येतात। लिम्फ नोड्सचं मेन काम असतं ते म्हणजे शरीरातून वेस्ट प्रॉडक्ट्स, त्याच्यानंतर ॲबनॉर्मल सेल्स हे शरीराच्या बाहेर फेकणं, हे लिम्फ नोड्सचं काम असतं। त्यामुळे मोस्टली डॉक्टर चेक करताना बघतात की कॅन्सर सेल्सची ग्रोथ ही लिम्फ नोड्समध्ये होत आहे की नाही। आणि एम म्हणजे मेटास्टॅसिस। मेटास्टॅसिस म्हणजे शरीरामध्ये कॅन्सर किती स्प्रेड झालेला आहे, कोणत्या कोणत्या भागामध्ये स्प्रेड झालेला आहे, हे डॉक्टरांना एम वरून समजतं, मेटास्टॅसिस। आता आपण बघितलं की TNM यांचं नक्की काम काय असतं। आता आपण बघूयात की हे कॅन्सरची स्टेज कशी डिफाईन करतं। टी म्हणजे ट्यूमर। ट्यूमर हा आपल्याला सांगतो की ट्यूमरची शरीरामध्ये नक्की साईज काय आहे, किती मोठा आहे, किती छोटा आहे, टी वरून डिटरमाइन होतं। आता जर का T0 असेल याचा अर्थ असतो की शरीरामध्ये ट्यूमर सापडत नाहीये किंवा ट्यूमर नाहीये। T1, 2, 3 आणि 4 यापैकी कोणताही आकडा जर का टीच्या पुढे लागला तर याचा अर्थ
त्या ट्यूमरची साईज जेवढी छोटी तेवढा तो असतो T1, जेवढी साईज मोठी याचा अर्थ असतो तो T4. बेसिकली जेवढी ट्यूमरची साईज मोठी तेवढा तो टीच्या पुढचा आकडा हा वाढत जातो. N म्हणजे नोड्स. लिम्फ नोड्सचा आकडा हा 0 ते 3 मध्ये दर्शविला जातो. N0 म्हणजे जवळच्या कोणत्याच लिम्फ नोड्समध्ये कॅन्सर सेल्स आढळलेल्या नाहीयेत. N1, N2 and N3 याचा अर्थ जेवढ्या जागांवरती, जेवढ्या लोकेशन्सवरती लिम्फ नोड्समध्ये कॅन्सर सेल्स आढळून येतात तेवढा तो आकडा वाढत जातो. उदाहरणार्थ जर का अनेक जागांवरती लिम्फ नोड्समध्ये कॅन्सर सेल्स आढळलेल्या असतील तर त्याला म्हटलं जातं N3. आता M म्हणजे मेटास्टॅसिस. शरीरामध्ये किती ठिकाणी कॅन्सर पसरलेला आहे हे M सांगतो. M हा डिटरमाइन केला जातो 0 आणि 1 नुसार. M0 म्हणजे शरीरामध्ये कुठेच कॅन्सर पसरलेला नाहीये. M1 म्हणजे शरीरात अनेक ठिकाणी कॅन्सर पसरलेला आहे. आता आपण याचं पटकन एक उदाहरण बघूयात म्हणजे लवकर तुम्हाला समजेल. आता एखाद्या व्यक्तीला जर का ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे पण तो फक्त लिम्फ नोडमध्ये पसरलेला आहे किंवा लिम्फ नोडमध्ये सापडला आहे पण शरीराच्या इतर भागांमध्ये कॅन्सर सापडलेला नाहीये, तेव्हा ती स्टेज डिफाईन करताना T2, N1, M0 अशी डिफाईन करतात. अर्थातच हे उदाहरण आहे त्यामुळे T2 ची साईज ही ऑब्व्हियसली मॅटर करेल की ज्यांचा ट्यूमर हा मोठा असेल त्यांची साईज 2, 3, 4, ज्यांचा छोटा असेल त्यांची T1, T2 त्यानुसार ते वेगवेगळं असेल. पण हे उदाहरण आहे त्यामुळे मी तुम्हाला असं सांगितलं. आणि आता हाच ब्रेस्ट कॅन्सर जर का ट्यूमरची साईज मोठी असेल, हा शरीराच्या इतर अवयवांमध्ये, शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला असेल तर तो डिफाईन करताना T4, N3, M1 असा डिफाईन केला जातो. म्हणजे जवळजवळ ही स्टेज 4 असते. आता कधी कधी या कॅटेगरीज थोड्याशा ॲडव्हान्समध्ये अजून डिवाइड केल्या जातात ABC या इनिशियल्सने. उदाहरणार्थ M1A. आता जेव्हा एखाद्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झालेला असेल पण तो फक्त दुसऱ्या ब्रेस्टपर्यंत पोहोचला असेल तर ते म्हटलं जातं M1A. दुसरं उदाहरण म्हणजे M1B म्हणजे शरीराच्या फक्त एकाच कोणत्या तरी भागामध्ये, उदाहरणार्थ लंग्स घेऊयात, लिव्हर घेऊया, या भागामध्ये ब्रेस्ट कॅन्सर पसरलेला आहे. M1C म्हणजे शरीराच्या अनेक भागांमध्ये हा कॅन्सर पसरलेला आहे. आतापर्यंत आपण पहिली स्टेजिंग सिस्टीम बघितली ती होती TNM स्टेजिंग सिस्टीम. आता आपण दुसरी स्टेजिंग सिस्टीम बघणार आहोत ती आहे नंबर स्टेजिंग सिस्टीम. अनेक प्रकारच्या कॅन्सरला 4 स्टेजेस असतात. ते स्टेज 1 टू स्टेज 4 असे डिफाईन केले जातात आणि डॉक्टर स्टेजेस लिहिताना सगळ्या स्टेजेस ह्या रोमन नंबरमध्ये लिहितात. ही स्टेजिंग सिस्टीम थोडीशी TNM पेक्षा उलटी आहे. TNM सिस्टीमच्या नुसार स्टेज ही डिफाईन केली जाते. नंबर स्टेजिंग सिस्टीममध्ये ऑलरेडी स्टेजेस आहेत, त्यांची स्वतःची काही उद्दिष्ट, स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यावरून पेशंटची स्टेज ठरवली जाते. आता आपण बघूयात स्टेज 0 पासून. स्टेज 0 म्हणजे शरीरामध्ये ऑलरेडी अबनॉर्मल सेल्स ह्या असतात, फक्त त्या शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरलेल्या नसतात. आता स्टेज 1 म्हणजे कॅन्सर किंवा ट्यूमरची साईज ही खूप छोटी आहे आणि तो शरीरामध्ये कुठेच पसरलेला नाहीये. तो जिथे इनिशियली स्टार्ट झाला होता तो त्याच प्लेसवरती आहे, म्हणजे स्टेज 1. स्टेज 2 आपण बघूयात. स्टेज 2 मध्ये ट्यूमरची साईज ही ॲज कम्पेअर टू स्टेज 1 ही बऱ्यापैकी मोठी असते आणि या कॅन्सर सेल्स ह्या जवळच्या लिम्फ नोडमध्ये पसरलेल्या असतात, पण हे खूप क्वचित केसेसमध्ये होतं. स्टेज 3 म्हणजे कॅन्सरची किंवा ट्यूमरची साईज ही बऱ्यापैकी मोठी आहे आणि हा जवळच्या लिम्फ नोड्स आणि जवळच्या टिश्यूजमध्ये पसरलेला आहे. आता स्टेज 4 म्हणजे कॅन्सरची साईज किंवा ट्यूमरची साईज ही बऱ्यापैकी मोठी आहे आणि तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला आहे. उदाहरणार्थ जर का तो इनिशियली लिव्हरमध्ये सापडला असेल पण तो आता लंग्स, हळूहळू ब्रेस्ट या प्रकारच्या वेगवेगळ्या शरीराच्या भागांमध्ये, शरीराच्या अवयवांमध्ये पसरत आहे, म्हणजे स्टेज 4. आता या होत्या 2 इम्पॉर्टंट महत्त्वाच्या स्टेजिंग सिस्टीम ज्यावरून डॉक्टर डिसाईड करतात की तुमचा कॅन्सर हा कोणत्या स्टेजचा आहे. आता स्टेज जाणून घेणं एवढं महत्त्वाचं का आहे? आता जेव्हा डॉक्टरांना
एखाद्या पेशंटची किंवा एखाद्या व्यक्तीची स्टेज समजते वेगवेगळ्या चाचण्या करून, तेव्हा डॉक्टरांना ट्रीटमेंट प्लॅन करणं सोपं जातं. त्या व्यक्तीला कोणती ट्रीटमेंट द्यायची, त्यावरती कोणते उपचार करायचे हे डॉक्टरांना स्टेज कळल्यावरती समजतं. आता उदाहरणार्थ जर का एखाद्या व्यक्तीला एकाच भागामध्ये ट्यूमर सापडला असेल, ट्यूमरची साईज देखील छोटी असेल, अशा वेळेला मोस्टली डॉक्टर सर्जरी करून ट्यूमर शरीराच्या बाहेर काढून टाकतात. आणि जर का हा ट्यूमर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पसरलेला असेल, लोकल ट्रीटमेंट देऊन काहीच होणार नसेल, तर अशा वेळेला डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारचं ट्रीटमेंट वापरतात. त्या ट्रीटमेंट्सला म्हटलं जातं सिस्टमॅटिक ट्रीटमेंट्स. उदाहरणार्थ केमोथेरपी असेल, हार्मोन थेरपी असेल, तुमची इम्युनोथेरपी असेल, या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स देऊन पेशंटला बरं केलं जातं. आता हाऊ टू फाइंड स्टेज. आता जेव्हा डॉक्टर एखाद्या व्यक्तीची तपासणी करतात तेव्हा वेगवेगळे लॅब टेस्ट करतात, MRI करतात, CT स्कॅन करतात. या सगळ्याचे रिझल्ट्स बघून डॉक्टरांना समजतं की हा कोणत्या प्रकारचा किंवा कोणत्या स्टेजचा कॅन्सर आहे. जर का तुम्ही बघितला नसेल की कॅन्सरला डिटेक्ट करण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या टेस्ट वापरल्या जातात, हाऊ टू डिटेक्ट कॅन्सर किंवा डिटेक्शन टेस्ट ऑफ कॅन्सर, याचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो बघितला नसेल तर नक्की बघा. आता खूप लोकांचा असा गैरसमज आहे की स्टेज 4 म्हणजे डेथ, पण असं नाही आहे. जर का तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली किंवा तुम्ही प्रॉपर उपचार घेतले, ट्रीटमेंटच्या नंतर प्रॉपर पथ्य पाळले, त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेली औषधं वेळेवरती घेतली, तुमच्या केमोथेरपीनंतर, तुमच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स नंतर देखील तुम्ही प्रॉपरली तुमची लाईफस्टाईल ठेवली, सगळं व्यवस्थित केलं, तर अशा अनेक केसेस देखील आहेत की जे अनेक वर्ष स्टेज 4चा कॅन्सर झाल्यानंतर देखील अनेक वर्ष जगलेले आहे. शेवटी कॅन्सर इज ऑल अबाउट स्प्रेड बट नॉट अबाउट गिव्हिंग अप. सो शक्यतो गिव्ह अप करू नका. कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही. हा आजार बरा होऊ शकतो, बरा होत आहे, याआधी देखील बरा झालेला आहे. अशा अनेक केसेस आहेत आणि यावरती ट्रीटमेंट देखील अवेलेबल आहे बाजारामध्ये. सो घाबरायचं कारण नाही. इट इज क्युरेबल. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी. थँक्यू सो मच.